आज बनवलं होतं उपवासाचं थालीपीठ. तर थालीपीठ बनवण्यासाठी ना मी इथे सुरण घेतले 1/2 किलो आणि सुरणचे असे छोटे तुकडे करून सुरण मी शिजवून घेतलेलं आहे. सुरण छानपैकी शिजलेलं आहे. आता इथे मी पीठ बनवण्यासाठी 1.5 वाटी भगर घेतली आणि थोडासा साबुदाणा घेतलाय. मिक्सरला पीठ हे बारीक करून घेतले. आता हे चाळणीनं चाळून घेतले मी पीठ. त्यानंतर इथे शिजलेलं सुरण टाकले, 1 लिंबाचा रस टाकला, चवीप्रमाणे मीठ टाकलं, लाल मिरची पावडर टाकली, थोडंसं आलं घेतलं खिसून याच्यामध्ये. आता हे पीठ असं छानसं मळून घेतले बघा. इथे पाण्याचा वापर लागला तर करायचा, शक्यतो याच्यामध्ये पीठ मळलं जातं. 10 मिनिटासाठी पीठ मी चांगलं झाकून ठेवलं. तवा गरम करायला ठेवला गॅसवरती. आता इथं पोळपाट घेतलं, बटर पेपर घेतला आणि आता छोटे छोटे गोळे करून असं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. आता तव्याला थोडं तेल लावायचं आणि थालीपीठ या तव्यावरती टाकून घ्यायचं. आता थालीपीठला दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून असं खरपूस भाजून घ्यायचं. तर आज अशा पद्धतीने मी उपवासाचे थालीपीठ बनवले होते.